नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजले होते. रात्री 7 वाजता सुरू झालेला पाऊस अजून बंद होत नव्हता. मला असा फोन आला होता की गावाच्या शेजारील जे तळं आहे ते फुटायची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही आज तळ्याकडे जाणार आहोत. तर शेतकरी त्याबद्दल माहिती देत होते. मग काही पोरांची मस्ती सुरू होती. मस्ती झाल्यानंतर आम्ही JCB घेऊन डायरेक्ट तळ्याकडे निघालो. तळ्याकडे जात असताना काही मंडळी मध्ये बसली, काही मंडळी पुढच्या फाळक्यामध्ये बसली आणि आम्ही तळ्याच्या दिशेने निघालो. काय झालं की लगेच नानाला सांगतो. आणि आम्ही पोचलो तळ्यावरती. तर तळं फुल भरलेलं होतं, परंतु सांडव्यामधून पाणी निघत नव्हतं. त्यामुळे तळ्याला धोका निर्माण झाला होता. तर आम्ही आज सुरुवातीला पाळूची अवस्था काय आहे ते बघणार होतो. तिथले जे शेतकरी आहेत ते आम्हाला त्याबद्दल सांगणार होते. आम्ही JCB लावून घेतली. गावचे पोलीस पाटील आमचे पोलीस पाटील आले. मग निघालो आम्ही तळ्याच्या शेजारी. तळं पाहू शकता किती भरलेलं आहे. पाळू खूप उंच आहे. गाव आमचं त्या साईडला आहे आणि तळे ह्या साईडला आहे. तर तिथे शेतकरी माहिती देत होते आणि खरंच भयानक स्थिती होती आणि तिथून पाणी उकळ्या मारत होतं. तुम्ही इथे पाहू शकताय अशा पद्धतीनं पाण्या उकळ्या मारत होतं आणि तळ्याची भयानक अशी परिस्थिती झाली होती. मग आम्ही सगळ्या बाजूने त्याचे व्हिडिओ काढले आणि जे काही जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना पाठवलं. इथे पाहू शकता भयानक परिस्थिती होती. पाण्याचा दाब वाढल्यामुळे याची परिस्थिती अशी होती. इथून उकळ्या निघत होत्या. अशा पद्धतीच्या उकळ्या ह्या तळ्याच्या पाळूच्या साईडनं पडत होत्या. आणि तळ्याच्या पाळूला देखील गळतीही लागलेली होती. परिस्थिती खूप भयानक होती. अशा प्रकारची जी काही पाण्याची झरे होते ते जागोजागी दिसत होते. त्यामुळे भीतीचं वातावरण झालं होतं आणि काही पोरं मस्ती करत होते, त्यात मी पण होतो. त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल करून जे काही अधिकारी आहेत त्यांना याबद्दलची माहिती दिली आणि परत निघालो आम्ही सांडवा फोडायला. आमचं ठरलं की बाबा आता सांडवा फोडल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर मशीन बोलवली आणि सांडवा जो काही आहे तो फोडायला आम्ही निघालो. सांडव्याचं बांधकाम हे मजबूत होतं, त्यामुळे फुटायला जरा वेळ लागला. सांडव्याचं बांधकाम मजबूत असल्यामुळे ते फुटत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं की ते आता साईडनं खोदकाम सुरू करायचं आणि त्या पद्धतीनं मशीन लावून घेतली. आणि फायनली जो काही सांडवा होता तो फोडला होता आणि तळ्याचं जे पाणी होतं ते आता बाहेर निघालं होतं सांडव्याच्या माध्यमातून. इकडे का टाकलेले आणि वातावरण खूप चांगलं होतं, त्याची आम्ही मजा घेत होतो. त्याच्यानंतर पाणी जास्त चालू होतं. तर आमच्या सोबतच्या लोकांची काही मजा घेत होती पोरं. आम्ही आहे ना 70
त्याच्या पाठोपाठ आमचे सरपंच आणि पोलीस पाटील देखील आले. त्यांची पण मजा घेतली पोरांनी जरा. नाही रे त्या पाण्याच्या पलीकडे एक अपंग कुत्रा, एक पाय आदू असलेला कुत्रा अडकला होता. त्याला आणायला परत आमचे तुकाराम आणि अमित गेले आणायला आणि त्याला धरून बाहेर काढण्यात आलं. मी तुम्हाला फोन बंद करा म्हणून. सावकाश रे, पाय टिनी पर ठेवा. सावकाश सावकाश, गडबड करू नका. सोड त्याला खाली, खाली सोड. आणि कुत्रा देखील मजेत गेला निघून. आणि परत निघालो आम्ही आमच्या गावाच्या दिशेने. तर आजच्या बद्दल हा व्हिडिओ इथेच संपला. तर परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम. ऑपरेटर येणार आहे की ऑपरेटर येणार आहे.